सिंदूर विसरले नसतील कोणी? विसरले? सगळ्यांना चहा पाठवा रे. मोबाईल कृपया बंद ठेवा. तर ऑपरेशन सिंदूर नंतर आम्ही सगळे मित्र गप्पा मारत होतो. मला खरं सांगा, कोणाकोणाला सीज फायर हा शब्द माहिती होता किंवा युद्धबंदी हा शब्द माहिती होता? माहिती होता कोणाला? माहिती होता ना? काय अर्थ असतो त्याचा? की त्या दिवसानंतर कोणीही, म्हणजे इकडच्या शत्रूनेही आणि तिकडच्या देशानेही एकमेकांवर अटॅक करायचा नाही, कुठल्याही प्रकारे हमला करायचा नाही, असं एक ॲग्रीमेंट बनतं, असा एक ठराव बनतो दोघांकडनं. त्यांना दोघांची त्याच्यावर स्वाक्षरी होते, दोन्ही देशांची. हे आठवते सगळ्यांना? आठवते का? मला खरंच असं वाटतं थोडीशी स्वाक्षरी लवकर केली, नाहीतर हा राज्याभिषेक सोहळा लाहोर आणि इस्लामाबादमध्येही झाला असता. पण या सगळ्याला एक छोटीशी वेगळी किनार सुद्धा असते, या सगळ्या सादरीकरणाला. आत्ता मी इथे येत असताना सुद्धा ना एक माझा मित्र भेटला मला. म्हणाला कुठे चाललायस? म्हटलं अरे घाणेकर नाट्यगृहामध्ये असा आमचा कार्यक्रम आहे. म्हणाला कसला? म्हटलं अरे महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिनाचा कार्यक्रम आम्ही रविवारी करतो. तो म्हणाला आत्ता? मी म्हटलं हो. त्याला अनेक प्रश्न पडले होते आणि मी होतो इकडे यायच्या घाईमध्ये. त्याला म्हटलं इथे मला प्रश्न विचारून मला उशीर करू नकोस, आपण रंगमंचावर भेटू. तो माझा मित्र, त्याला मी आता इथे बोलवणार आहे मुद्दामून. आपण एक 5 मिनिटं त्याच्याशी बोलूया, चालेल? काय ह्या टोनमध्ये हो म्हणू नका, तुम्ही तुमच्या टोनमध्ये बोला. एक 5 मिनिटं त्या मित्राशी आपण बोलूया, गप्पा मारूया. मित्रा कुठे आहेस रे? ये. आलो 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 आलो. बापरे केवढी गर्दी जमली आहे रे. दिसतंय का मागे काळोखात माणसं बसली आहेत, मोबाईल बंद आहेत सगळ्यांचे. काय मोठा कार्यक्रम आहे रे, जबरदस्त. काय म्हणत होतास तू मगाशी? आता बोल, सगळेच उत्तर देतील तुला. नाही, मी मगाशी असं म्हणत होतो की शिवराज्याभिषेक होऊन तर 350 वर्ष झाली. मग आता इतक्या वर्षांनंतर सुद्धा हा दिवस का साजरा करतोय आपण? अरे बाबा, शिवराज्याभिषेक जरी त्यावेळी झाला असेल 1674 साली, बरोबर ना रायरीकरजी? अगदी त्यावेळी झाला असेल तरी त्याचं महत्त्व आजही आहे आणि या पुढच्या पिढीलाही ते समजावं यासाठी हा सगळा खटाटोप असतो. तुला माहिती आहे का, फक्त राज्याभिषेक नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी आज इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि असा एकमेव राजा आज इथे आहे. अगदी साधं उदाहरण घेशील तर यापूर्वीचे मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा कुठले इतर राजे, त्यांच्याबद्दल विचार, फार कमी लोकांना माहिती असेल. महाराजांबद्दल सगळे तुला सगळं सांगतील, विचारून तर बघ. हो खरंय का? हो हे आवाज नाही येते, खरंय का हे? पण मला एक सांग, आता म्हणजे आता जसं मी तुला सुरुवातीला म्हणालो की 350-400 वर्ष झाली या गोष्टीला, पण त्यावेळेस शिवाजी महाराज जसा विचार करायचे, जशी युद्धनीती वापरायचे, जशा पद्धतीने कार्य करायचे, ते आज सुद्धा संयुक्तिक आहे का असं वाटतं तुला? अगदी अगदी आहे संयुक्तिक. अनेक गोष्टींमध्ये त्यांचा रेफरन्स आपल्याला देता येतो बघा. जसं आता रिसेंटली एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला काही वर्षांपूर्वी, आठवतोय? बरोबर बरोबर. तो सर्जिकल स्ट्राईकचं सगळ्यात पहिलं गमक असं असतं की ज्याला आपण आजच्या मराठीमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो. म्हणजे कोणालाही काहीही न सांगता सगळ्या गोष्टी करायच्या. महाराज 1666 साली का आग्र्याहून सुटले? 1666 बरोबर ना? त्या काळी ते आग्र्याहून सुटले. आजही लोक शोधतात माणूस पळाला कसा. ह्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक. त्याच्यावर अनेक इतिहासकारांची मतमतांतर असतील, परंतु आज महाराजांबद्दल कुठलेही 4 प्रश्न विचार, कोणी त्यातलं उत्तर देईल. अगदी सोपा प्रश्न, महाराजांनी पहिला किल्ला कोणता घेतला माहितीये का रे सगळ्यांना? सांगा बरं. कोणता किल्ला घेतला? घे. त्याच्यानंतर महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला होता? काय? क्या बात आहे. आता तुला कळेल की महाराजांचा राज्याभिषेक एवढ्या वर्षानंतर सुद्धा साजरा करण्याचं मुख्य उद्देश काय आहे. आणि मी मगाशीच म्हटलं तसं इथे अनेक लहान मुलांना घेऊन आलेली मंडळी मला दिसत आहेत. आमचे राष्ट्रीय कीर्तनकार फळेबुवा इथे आहेत आणि ते नेहमी म्हणतात
त्यांच्या कीर्तनाच्या वेळेला नेहमी आम्हाला सांगतात, तुमची मुलं कीर्तनात झोपली तरी चालेल, त्यांना कीर्तनाला घेऊन या, कारण कीर्तनात झोपूनही ते चांगलं ऐकतील, घरी बसून जागेपणे काहीतरी वाईट बघतील, त्यापेक्षा इथे आलेले बरे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. नाही, आज जसं तू म्हणालास, म्हणजे आता तू बोलतोयस तेव्हा माझ्या लक्षात येतंय की आजच्या मॅनेजमेंटच्या जगतामध्ये शिवाजी महाराजांनी त्या काळी जे लिहून ठेवलंय, जे करून ठेवलंय, म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, पर्सनल टू पर्सनल मॅनेजमेंट, या बाबतीत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की ज्या आजही आपल्याला उपयोगाला येतात. काय वाटतं तुला? अगदी अगदी खरं. त्याचं अजून एखादं उदाहरण देता येईल. जसं अफझल खान आणि महाराज यांच्यामध्ये जो काही प्रसंग घडला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना थोडंसं एक प्रकारे डिवचण्यासाठी आपल्या मोठमोठ्या मंदिरांवर हल्ले केले होते. पण कुठल्याही प्रकारे, ज्याला आपण पेशन्स म्हणतो, संयम म्हणतो, तो संयम सुटू न देता महाराज तिथून लगेच निघाले नाहीत की त्या अफझल खानाने आमच्या मंदिरांवर हल्ले केलेत, तर मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला त्या मंदिरांवरच्या हल्ल्याला प्रतिकार करतो, असं म्हणून ते लगेच उतरले नाहीत. त्यांनी खानाला येऊन दिला. जसं म्हणतात ना, खान आला नव्हता हो, त्याला आणला गेला होता. खरंय खरंय. आणि सगळ्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मी असीन असं म्हणणाऱ्या खानाचा कोथळा 2 मिनिटात काढला. अगदी खरंय. याला म्हणतात टेस्ट ऑफ पेशन्स, जी महाराजांनी आपल्याला सांगितली. त्यालाच इंग्रजी नावं दिली आणि आपण आज शिकतोय पुस्तकांमध्ये. महाराजांचं नाव नाही त्यामध्ये, यामध्ये आपलं दुर्दैव आहे. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सतत राहाव्यात यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. मला वाटतं तूही आमच्याबरोबर जॉईन हो, आम्हाला फार आवडेल. नक्की नक्की चालेल. अगदी चालेल ना? अरे झोपले रे, सगळे झोपले. जय. चल ये इकडे लवकर, आमच्या बरोबर जॉईन हो. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभार. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे वळताना सर्वप्रथम त्यांच्या जन्माबद्दलचा एक पाळणा, शिवजन्माचा एक पाळणा आपल्या समोर सादर होणार आहे. त्यासाठी शाहीर अजितजी भालके आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचं आहे. साजणिया गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, सुहासिनी साजणिया गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. शिवणेर पाळणा मराठी दोरी, शिवणेर पाळणा मराठी दोरी. झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी, झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी, झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. सई सटवाई डोंगर दरी, सई सटवाई डोंगर दरी. इटुकली पिटुकली ढाळ तलवारी, इटुकली पिटुकली धार तलवारी, इटुकली पिटुकली धार तलवारी. माताजी जाईची सुई शिवाई, माताजी जाईची सुई शिवाई, देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. हे गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, या सुहासिनी साधनिया. गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, या सुहासिनी साधनिया. गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. तुळवाग सयानो सांगा हो कुणाला, तुळवाग सयानो सांगा हो कुणाला. सह्याद्रीच्या सर्जाला हो महाराष्ट्र राजाला, सह्याद्रीच्या शौर्याला हो महाराष्ट्र राजाला, सह्याद्रीच्या शौर्याला हो महाराष्ट्र राजाला. सडवाग शृंगार सांगा हो कुणाला, सडवाग शृंगार सांगा हो कुणाला. जनतेच्या तीराला या रणातल्या वीराला, जनतेच्या रेतेला हो सणाच्या सूर्याला, जनतेच्या तीराला हो सणाच्या सूर्याला. भराग काजळ सांगा हो कुणाला, भराग
रण काढायला घ्या नेताजी तानाजी बाजीचा पुढारी नेताजी तानाजी बाजीचा पुढारी देशाचा मुरारी घ्या ग घ्या हे गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या सुंदर रणवीराचं नटन हाय शहाजी राजाचं ग सुंदर रणवीराचं हाय शहाजी राजाचं ग स्वतंत्र अभिमानाचं नमन हाय जिजाऊ मातेचं ग स्वतंत्र अभिमानाचं हाय जिजाऊ मातेचं ग लुकलुकत्या निळ्या डोळ्याचं न ध्यान बघा शिवाजी बाळाचं ग लुकलुकत्या निळ्या डोळ्याचं ध्यान बघा शिवाजी बाळाचं ग लुकलुकत्या निळ्या डोळ्याचं न ध्यान बघा शिवाजी बाळाचं ग लुकलुकत्या निळ्या डोळ्याचं ध्यान बघा शिवाजी बाळाचं ग मावळे मित्र पटवायचे त्यांना स्वातंत्र्य पटवायचे मावळे मित्र पटवायचे त्यांना स्वातंत्र्य पटवायचे आणि घेऊन शस्त्र नटवायचे घेऊन शस्त्र नटवायचे आणि परक पुत्र हटवायचे घ्या ग कौशल्याच्या रामाला घ्या घ्या ग कौशल्याच्या रामाला घ्या यशोदेच्या घनश्यामाला घ्या घ्या ग कौशल्याच्या रामाला घ्या यशोदेच्या घनश्यामाला घ्या घ्या ग कौशल्याच्या रामाला घ्या यशोदेच्या घनश्यामाला घ्या यशोदेच्या घनश्यामाला घ्या महाराष्ट्र सांभाळा घ्या यशोदेच्या घनश्यामाला घ्या महाराष्ट्र सांभाळा घ्या कडे कपारीत गोपीगडातून कडे कपारीत गोपीगडातून गोपीगडाला कडेवर घ्या हे गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या घ्या ग सुहासिनी साजणी घ्या गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या ग सुहासिनी साजणिया गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या धन्यवाद जय जय शिवाजी धन्यवाद पोवाडा पाळणा थांबवल्याबद्दल रडते ती. एक तर पहिल्यांदा आलोय मला कळत नाही फार गोंधळ झाला माझा. बरं जाऊ दे. मी काय म्हणतो प्रथमेश ऐक ना. हा बोल. तू आता मला इथे बोलवलं तर आहेस. तू मला या कार्यक्रमामध्ये सहभागी केलंय आणि खूपच सुंदर कार्यक्रम आहे. नो डाऊट खूपच छान चालू आहे. पण यार एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांकडे काही ना काहीतरी काम आहेत. माझ्याकडे काही कामच नाही यार. मग काय करायचं. मला काहीतरी काम दे ना तू. आता म्हणजे मी एवढा आलोय तर मला काहीतरी काम करायला पाहिजे ना. मंडळींना विचार काय करायचं काय काम द्यायचं. काय काय काम द्यायचं. मला काहीतरी काम देऊ. बसून बसून कंटाळा आला मागे. काय करायचं हो. काय काम देऊया त्याला. हा निवेदन करशील पुढचं. चालेल गुड आयडिया करतो. ये लगेच जागा घे माझी. मी थोडासा नाही पण थांब ना. तुला चालणार आहे प्रेक्षकांना चालणार आहे का. नाही चालेल हो नाही हो. एक मिनिट. अरे त्या काकू चालेल म्हणतात हे नाहीये की चालेल आहे. नाहीये की चालतेस काय. चालेल चालेल करू. एक छोटा प्रयत्न करतो. गोड मानून घ्या. एक माईक मला दे ना. हो हो हा तू घे. दोन दोन काय करायचं. तर एक मिनिट. हॅलो आवाज येतोय का माझा सगळ्यांना.
तर ठाणे महानगरपालिका आणि शिवराज्याभिषेक समारोह संस्था ठाणे आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी प्रथमेश सप्रे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत ए करतो. तो माझा कागद आहे. अरे सॉरी. कागद तर बदल, फक्त माईकच बदललास. नाही, कागदही बदलायला हवा नाही का? बरोबर. कागदाहून नाही वाचलंस तरी चालेल. होऊन जाऊ दे पुढचं. मंडळी, तुमची साथ अशीच चालू राहू दे. पुढचा पोवाडा आपण घेऊन येत आहोत. या पुढील निवेदनाची सूत्र मी माझ्या मित्राकडे, आपल्या नवीन मित्राकडे देत आहोत, सिद्धांत नाईक. त्याचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. अधूनमधून आपण भेटत राहूया. सिद्धांतने माईक दिला तर. सिद्धांत. हो, धन्यवाद. नमस्कार मंडळी. स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ आऊसाहेब, प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर गौड प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे युवराज, ज्यांनी 9 वर्ष सलग गनिमाशी लढा दिला आणि शेवटी धर्मरक्षणासाठी स्वराज्यासाठी परमोच्च बलिदान दिलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांना वंदन, स्मरण आणि त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सिद्धांत नाईक आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. सांगा काय बोलावे पामराने शिवबांच्या शौर्याप्रती. सांगा काय बोलावे पामराने शिवबांच्या शौर्याप्रती. जगती शोभुनी दिसे राजा अवघ्या जगाचा छत्रपती. न्यायदानाची त्यांची असे तऱ्हाच निराळी. न्यायदानाची त्यांची असे तऱ्हाच निराळी. लेणे सौभाग्याचे शाबूत असे शिवशौर्यामुळे भाळी. मायमाऊलींच्या स्त्रीत्वाचा केला सदैव सन्मान. मायमाऊलींच्या स्त्रीत्वाचा सदैव केला सन्मान. यमसदोनी धाडूनी हैवानांना राखली स्वराज्याची शान. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास याविषयी बोलताना अनेक चित्र डोळ्यासमोर उभे राहतात. एक खूप वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्याला आपलं राज्य दिलं, स्वराज्य दिलं, त्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, खूप कष्ट घेतले, खूप सारे बलिदान दिले आणि त्यानंतर आजचा हा दिवस आपण सगळे इथे बघू शकतो आहोत. ह्याच अनेक अशा मोठ्या इतिहासामधलं एक महत्वाचं पान म्हणजे अफजल खानाचा वध. अफजल खान, तसं स्वराज्याशी अफजल खानाचं खूप जुनं नातं. शिवाजी महाराजांचे मोठे बंधू थोरले संभाजी हे अफजल खानाशी लढतानाच युद्धात मारले गेले होते. शहाजी राजांना सुद्धा अफजल खानानेच अटक केली होती आणि अशाच अफजल खानाने आदिलशाही दरबारामध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यासाठीचा विडा उचलला होता. हा अफजल खान खरं तर वाईचा सुभेदार होता. 1650 ते 1659 या काळामध्ये तो वाईचा सुभेदार होता. त्याला इथलं बरंच काही माहिती होतं. असा हा अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला तेव्हा ते आव्हान खरं तर खूपच मोठं होतं. या अफजल खानाने मंदिरं फोडली, आया बहिणींची अब्रू लुटली, शेतं उद्ध्वस्त केली आणि प्रचंड नुकसान या स्वराज्याचं अफजल खानाने केलं. तरीही त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने डगमगून न जाता अतिशय शांतपणे, युक्तीने, ताकदीने नाही तर बुद्धीने अफजल खानाला शिवाजी महाराजांनी यमसदनी धाडलं. हा सगळा इतिहासाचा जो पट्टा आहे तो कसा घडला, त्या बाबतीत महाराजांनी कशा पद्धतीने पावलं उचलली, हे सगळं आपण पुढच्या पोवाड्यामधनं ऐकणार आहोत. तर मी आपल्या शाहिरांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर अफजल खान वध हा पोवाडा सादर करावा. स्टार्ट कर रे थोडा. मास्तर आहे.
क्या बात आहे. चेक केला माईक चेक करा माईक. वा सगळ्यांनी टाळ्यांनी साथ द्यायची सोबत करायची आमची. क्या बात आहे. तुम्ही जेवढी एनर्जी दाखवाल तेवढ्या एनर्जीने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतो. सगळे तयार आहेत ना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला? तयार आहेत ना? क्या बात आहे. पुन्हा कुठला अफजल खान आपल्या स्वराज्याकडे बघितला नाही पाहिजे त्याने. क्या बात आहे. हा जय जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याचा डफावर थाप तुंतुण्याचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गात गुणगान जी शिवप्रभूचं गात गुणगान शिवप्रभूचं गात गुणगान आधी नमन साधू संताला माझं नमन साधू संताला एकनाथाला तुकारामाला ज्ञानेश्वराला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिराजी गुरुचरणाला जिराजी शायरान साज चढविला पूर्ण करून शायरी साधाला ठाणे जिल्हा ठाणे शहराला मुक्कामी ठाणे गावाला शायराजीत गात पोवाड्याला बरं मंडळी. आपल्या राजांनी मगाशीच गुरुजींनी सांगितलं की सगळी आदिलशाही मोगलशाही कुतुबशाही इंग्रज असो की पोर्तुगीज सगळ्यांना सळो की पळो करून ठेवलं होतं. प्रत्येकाला हाच प्रश्न होता की या राजाला कसं थांबवायचं. कारण आपल्या राजाची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला घाम याला कोण खाली येसन दरबारी पुस्ती बेगमा. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. या बडी बेगमने एक दरबार भरवलेला आहे. दरबारामध्ये चांदीच्या तपकामध्ये एक पैतेचा विडा ठेवलेला आहे. दरबारातील सगळ्या सरदारांच्या माना खाली वाकलेल्या आहेत. ही बडी बेगम कोणी साधी सुधी स्त्री नव्हती. हिने या आधी देखील अनेक तिच्या विरोधात जाणाऱ्या सरदारांना विष प्रयोग करून मारलं होतं. अशी ही बडी बेगम. नजरेत तिच्या अंगार दरबारचा लगपगार कोणी खेळीना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. का हार मानली? कारण दरबारामध्ये बडी बेगम कडाडते. उसने हमारे शाही अस्मत को ललकारा है, उस सिवा ने हमारे शाही अस्मत को ललकारा है. मेरे दरबार में कोई भी एक मर्द है जो उस सिवा को पकड़ के ला सकता है, जिंदा या मुर्दा. दरबारामध्ये तिच्या स्मशान शांतता पसरली. टाचणी पडली तरी टच दिशी आवाज येईल एवढी शांतता. एकही सरदार पुढे येत नव्हता आणि त्या टपक्यातल्या विड्याकडे बघत नव्हता आणि तो विडा उचलायची हिंमत दाखवत नव्हता. कारण प्रत्येकाला माहित होतं तो विडा मी उचलला तर मीच माझ्या हाताने माझं मरण करल्यासारखं आहे. सगळ्या दरबारातील सरदारांनी खाली माना घातल्या आणि तेवढ्यात अचानक पाठीमागणे एक महाभयंकर आवाज घोंगावला. कोण हा सरदार? कोणाचा हा महाभयंकर आवाज? हे नाव त्याचं अफजल खान.
मरहवा सुभान अल्लाह. कौतिक झालं दरबाराचं त्या खानामध्ये. असा खान निघालाय कोणाला पकडायला? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. खान निघाला म्हणून आदिलशहानं त्याला एक हत्ती दिलाय. हा त्याला दिलेला पालखीचा हत्ती पुढे काही दिवसात मरण पावलाय. पालखीचा हत्ती मरण पावला म्हणजे आपल्या सरदाराचं काहीतरी बरं वाईट होणार अशी बातमी सगळ्या अफजल खानाच्या सेनेमध्ये पसरली. अफजल खान स्वराज्यावर चालून निघण्यापूर्वी त्यांनी त्याच्या बायकांना मारून टाकलं होतं. आजही तुम्ही त्या ठिकाणी गेला तर खुनी बावडी म्हणून एक वीर आहे, त्या विहिरीमध्ये म्हणतात डुबून मारलं. आजही तिथं अनेक समाध्या आहेत त्यांच्या. आपल्या भाषेत समाधी, त्यांच्या भाषेत कबर. तिथे गेले तर आजही बघायला भेटतं. असा हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत पकडण्यासाठी निघालाय. तो कसा? केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. खान चालला पुढे अफाट सैन्य मागुणी, अफाट सैन्य मागुनी, अफाट सैन्य मागुनी. उंट हत्ती पालख्याही रांग लांब लांबली, ही रांग लांब लांबली, ही रांग लांब लांबली. तोळधाड चालली स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. आणि मग अशा या टोळधाडीनं काय केलं? हाहाकार माधवाला देवांच्या स्थळी, हाहाकार माधवाला देवांच्या स्थळी, हाहाकार माधवाला देवांच्या स्थळी. निष्पापाचा बळी हाती येईल त्यावेळी मारी ठार त्यासी आपजळ, मारी ठार त्यासी आपजळ, मारी ठार त्यासी आपजळ. मन शिवभाषण भेटल दाजी जिर जिर हा जे जे. मन शिवभाषण भेटल गा जिजिरा जिरा हा जिजी. मन शिवभाषण भेटल गा जिजिरा जिरा हा जिजी. खाण्यानं रस्त्यात येत असताना देवला उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठे भरव, खानाला कसा थोपणार, काही लढवावं हुंडर, चिंतेत दपंत सरदार. आणि असा हा अफजल खान वाईला येऊन बसलेला आहे. इकडे आपल्या सगळ्या सरदारांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं होतं. मावळ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. कारण 40,000हून अधिकची सेना घेऊन हा अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. आणि आपल्या स्वराज्याची सेना जेमतेम 10,000पर्यंत, नवे तर त्यापेक्षाही कमी. आमने सामने लढाई शक्यच नव्हती. सगळ्याकडे भीतीचं वातावरण पसरलं. आणि मग अशातच राजानं काय केलं? काय केलं? हे महाराजानं निरोप घेतला, महाराजानं निरोप घेतला न दंडवत घातलं भवानीला, दंडवत घातलं भवानीला, दंडवत घातलं भवानीला. तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला. वकुदियो मंगल त्यो कसला, वकुदियो वांगण तो कसला, वकुदियो वांगण तो कसला. आणि पाणी आलं आईच्या डोळ्याला. अव हे सरदार तर रडतीलच, हे सरदार तर रडतीलच. पण हाती घोड शिवण ताऱ्याला आणि गाई बघा लागले ती हांबरायला. असला बेहुदा वखूत आला, असला बेहुदा वखूत आला. आणि दुश्मनाच्या कोटामध्ये चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिराजा जिराजी, अहो राजा हो जिराजा जिराजी, अहो राजा हो जिराजा जिराजी. आणि मग असा हा अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. आणि मग राजाने काय केलं? हे राजा थोर बात त्याची न्यारी. आपला राजा कसा होता? राजा थोर बात त्याची न्यारी, साऱ्याची त्याची सावध भारी. जिरहा जिरजी, जिरहा जिराजी, जिरहा जिराजी. आणि मग असा अफजल खान आमने सामने भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे.
या प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची रजी करील काय कल्पना युक्तीची रजी करील काय कल्पना युक्तीची रजी आणि मग अशा या अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजानं शानदार शामियाना उभारला भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि मग अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला बरं का आपल्या राजाच्या संगती जीवा माला होता अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला आणि मग त्या शामियानामध्ये आपल्या राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा ए आओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ कण हक मारी तो हसरी कण हक मारी तो हसरी रोखून नजर गैरी जिरा जिरा रजी जिरा 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 आणि मग खानानं राजाला आलिंगन दिलं खान ताभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्याने केला कटरीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होताही अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला खानाला काय सुचत नाही इतक्यात महाराजांनी काय केलं पोटामंदी विस्फोटकलेला पोटामध्ये पिचो पडकला पोटामध्ये पिचो पडकला वाघनखाचा मारा केला हे वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला टर टर फाडलं पोटाला टरा टरा फाड पोटाला टरा टरा फाड पोटाला तर केला खानाचा पतला बाहेर आला जी बाहेर आला जी बाहेर आला जी या प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लाविली गुलामीची हो वाट लाविली गुलामीची हो वाट लाविली गुलामीची हो वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठीचा मांडला हात जी मराठीचा मांडला हात जी मंडळी अशा पद्धतीने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला महाराजाने फाडला जय शिवाजी धन्यवाद शाहीर. धन्यवाद शाहीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. चालू करू. अच्छा प्रथमेश, मला सांग, आता आपण खूप विविध प्रकारांमधून शिवस्तुत्य ऐकतोय. तर आता आपण पोवाडा ऐकला, हो याआधी आपण पाळणा बघितला, हो बरोबर, त्याआधी आपण बुवांचं कीर्तन ऐकलं. अगदी बरोबर. तर आता यापुढे अजून काय वेगळं सादर होणार आहे?
आता यापुढे अजून एक पोवाड्यातला प्रकार म्हणू शकतो किंवा लोककलेतला प्रकार म्हणू शकतो. मंडळी, यानंतर घोटाळी नावाचा एक प्रकार सादर होणार आहे. हा घोटाळी माफ करा घाटोळी. हे तुझं वाक्य होतं. बरं, सॉरी क्षमस्व. घाटोळी हा प्रकार सादर होणार आहे. या घाटोळीमध्ये असं आहे की हे एका घटनेचं वर्णन असतं. कुठलीही घटना असेल त्या घटनेचं वर्णन यातनं केलं जातं आणि त्यातील ग या शब्दावर एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा जोर या काव्यातनं दिला जातो आणि तो आत्ता सादर केलेले शाहीरजी भालके हे आत्ता पुन्हा आपल्यासमोर सादर करणार आहेत. जाऊया कार्यक्रमाकडे. त्या पुन्हा जाऊया का? शाहीरजी होऊन जाऊ दे. मंडळी, घाटोळी. तुमच्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. तुमचं जे काही प्रेम आहे माझ्यांवरचं, आपल्या राजांवरचं, ते टाळ्यांच्या गर्जनातच मला ऐकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. क्या बात. धन्यवाद. मस्त सादर करतोय घाटोळी. शिवराज्याभिषेकाचं यामध्ये वर्णन आहे, तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल. पण जर आवडलं तर जागेवर बसून न राहता उभे राहून कोण कोण नाचेल? आपल्या राज्याचा शिवराज्याभिषेक होतो, सगळ्यांनीच नाचेल. क्या बात. काळोखाच्या सारुण रातीला अणबाई ग पहाट पारीला उगवला सूर्यावर सह्याद्री रांगला अणवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धण्याला अणवाहतो घाटोळी दादाव थोरल्या धण्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान अन सोहळा मराठी मातीचा सण यो आला ग स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण यो आला ग शिवबराज माझा राज शिवबराज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग शिवबराज छत्रपती झाला माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झाला माय ग ग ग ग हे पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार आणि 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सदरावर गर्दती शाहिरी ललकार संग नगार तुतारी संबळ वाजती टेकन शिवबराज माझा राज शहाजी जिजाऊ रत्न शिवबाग माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झाला माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झाला माय ग ग ग ग अरे भगव्या झेंड्याचं भाळ गडावर फरलं ग ग ग आणि नंग्या तलवारीचं पात नाचती मर्दानी खेळात भगवा झेंड्याचा भाळ गडावर भरलं ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडली शिवराई होण ग उधळी गुलाल भंडारा
गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावन हे माझं राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाढ 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाढ मुघल निजामातील शाही ठेचली पायान मर्दान सम्राट हे झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबार माझ्या राजा रे शिवबराज माझा राजा शिवबराज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग शिवबराज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं राज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पुढे या, कार्यकर्त्यांनी पुढे या, पुढे या. चला वर या. हो हो या पुढे या. कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी पुढे या इकडे. सगळे दमलेल्या कार्यकर्त्यांनी आजच श्रम परिहार समजून पुढे यायचे. चला या आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक आहे, नाचलंच पाहिजे. चला फटाफट ज्यांना यायचं त्यांनी खाली या स्टेजवर असतील त्यांनी. धन्यवाद. एक कडवं जय एक घ्या एक घ्या. जय साहेब हर हर अरे भगव्या झेंड्याचं फळ गडावर भरलं ग ग ग नांग्या तलवारीचं पात नाचती मर्दानी खेळत भगव्या झेंड्याचं बाळ गडावर भरलं ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडली शिवराई होण ग उधळी गुलाल भंडारा उधळी गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावानं हे माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग हाय. शाहीर वार मर्दा बोले बोले 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाढ मुघल निजामातील शाही ठेचली पायानं मर्दान सम्राट हे झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिववर माझा राजा रे शिवबराज माझा राजा शिवबराज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग हे माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग शिवबराज छत्रपती झाला माय ग ग ग हे माझा शिवबराज राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग धन्यवाद. जय शाहिरांना मी फक्त एकच वाक्य सांगू इच्छितो. आमच्या कार्यकर्त्यांमधील प्रमुख व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ता, ज्याला गेली अनेक वर्ष कोणी नाचवू शकलं नाही, त्याला शाहिरांनी नाचून दाखवलेलं आहे, शंतनू खेडकर. धन्यवाद.
आणि आमच्या संस्थेतर्फे छोटासा सत्कार देऊन आम्ही त्यांचं पुन्हा एकदा एक कौतुक आणि आभार व्यक्त करतो. भिवंडीतील शिवमंदिरामध्ये त्या उद्घाटनाच्या वेळी असलेले शाहीर आज आपल्याला लाभले, त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार. धन्यवाद. शाहीर अजितजी भालके, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. जय. अच्छा. जय जय सर. शाहिरांबरोबर असलेल्या सहकलाकारांचा सुद्धा आपण इथे सत्कार करतो आहोत. ग्रुप फोटो खरं तर तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. खरं तर आम्ही देखील ठाणे जिल्ह्यातलेच आहोत, पण शहापूर येथील आहोत आणि शहापूर आपला ठाणे जिल्ह्यातच येतो आणि अभिमान आहे आपण या जिल्ह्याचे आहोत. खरं तर मागाशी गुरुजींनी उल्लेख केला की सज्जनगडाबद्दल, तर खरंच सज्जनगडावर सज्जन माणसं भेटतात ती वस्तुस्थिती आहे. कारण आमची आणि शंतनूदादांची पहिली भेट सज्जनगडावरच झाली. त्यावेळेस ते म्हटले, आम्ही यूट्यूबसाठी मी व्हिडिओ करत असतो त्यावेळेस ते म्हटले की तुमचा कार्यक्रम तिथे ठाण्याला होणार आणि आज तो त्यांनी सत्यात जाणवला. धन्यवाद.